चला तर आज उठल्या सकाळी मस्त छान असे फ्रेश झाले आणि नंतर घेतले पूजा मांडायला. जे काही मूर्त्या होत्या सर्व तर मी रात्रीच धुवून घेतल्या, कारण की आज होती बुद्ध पौर्णिमा, म्हणून सकाळी इतका वेळ नसतो आणि आपल्याला बुद्ध पौर्णिमा म्हटलं तर एका सणापेक्षा काही कमी नसते. त्याच्यामुळे मग नाही का सकाळी सगळं असं आवरून घेतलं आणि सगळं असं छान असं ठेवून दिलं. घर इतकं चकाचक दिसत होतं काय सांगू त्या मूर्तीचा प्रकाश बघून. तर अशा प्रकारे मी मांडली. माझ्याकडे सध्या तरी विहार नाही आहे आणि माझं विहाराचा शोध चालू आहे. जसं मला हवं तसं आतापर्यंत तरी मिळालं नाही आहे, तर तो शोध आता चालूच आहे. तर आले किचनमध्ये आज स्वयंपाकसाठी बनवते फणसची भाजी आणि तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यात चालू आहे त्याच्यामुळे आंबे तर आहेत. म्हटलं चला आंब्याचे सीजन होते आणि झटपट असं काहीतरी बनेल, मला असंच काहीतरी बनवायचं होतं, त्यामुळे म्हटलं चला आज ना आपण आंब्याचा शिरा बनवायला घेऊया. तिथंच फणसची भाजी मी बनवून घेतली आहे. फुल रेसिपी मी माझ्या ब्लॉगमध्ये टाकली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकाल. आणि इथं घेतला मी शिरा बनवायला, तो पण आंब्याचा, आणि खरंच लवकर बनतो आणि खूप असा भारी बनतो. तर चला आजचा ब्लॉग असा गेला माझा मिनी ब्लॉग. तर चला मी ब्लॉगला इथं सेंड करते. बाय बाय. तर भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर शेवट मी इथंच करते.